नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता मंदिरात सर्वजण पूजेसाठी जाणार आहेत. कला आणि रजनी दोघेही तयारी करत असतात. नेमकी रोहिणी वकिलांकडून पेपर घेऊन आलेली असते. ते पेपर वरती घेऊन चाललेली असते. त्याच वेळी कला म्हणते की रोहिणी मॅम, त्या दिवशी मी तुम्हाला काही बांगड्या हिरव्या दिल्या होत्या, त्या कुठे ठेवल्यात माहिती आहे का? आहेत का तुमच्याकडे? तेव्हा रोहिणी बोलतच असते तोपर्यंत रजनी म्हणते की अगं इथं आहेत त्या पिशवीमध्ये हिरव्या बांगड्या. नाही त्याची गरज. रोहिणी घाईतच असते. तेवढ्यात आबा म्हणतात, अगं कुठं चाललीस रोहिणी? तुला माहिती आहे ना आता काय करायचं आहे, मग तू कुठं निघाली आहेस? तेव्हा रोहिणी म्हणते की डॅड मी फ्रेश होऊन येते, जायचंय आपल्याला मंदिरात, मला माहिती आहे, पण मी फ्रेश होऊन येते असं ती सांगत असते. तेव्हा मात्र आबांचं असं म्हणणं असतं की नक्की अचानक काय झालेलं आहे आणि रोहिणी अचानक का गेली आहे. पण रोहिणीचं वागणं थोडं संशयास्पद असतं. तरीही घाई गडबडीत असतात. आज गोंधळाचा कार्यक्रम करायचा आहे, मंदिरात जायचं आहे, दिवाळीचा सगळं सणाचं आहे, त्यामुळं सगळेजण विषय सोडून देतात. आणि इकडे रजनी म्हणत असते चला सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे ना, मग करूया, असं रजनीचं चाललेलं असतं. कला ही रजनीला साथ देत असते. त्याचबरोबर आबा म्हणत असतात की झाली ना सगळी तयारी, चला मग आवरायला घ्या, निघालं पाहिजे आपल्याला. आणि कला आणि अद्वैत तुम्ही दोघं जण माहिती आहे ना काय करायचं आहे, असंही पुढे सांगत असतात. त्याचबरोबर रोहिणी आता म्हणते की चला एकदाच हे सगळं झालं ना की माझ्या मनाप्रमाणे होणार आहे. तुम्ही गोंधळ घाला नाहीतर काय करायचं ते करा, पण शेवटी ह्या पॉवर ऑफ अटर्नी म्हणजेच प्रॉपर्टी ट्रान्सफरच्या पेपरवर प्रत्येकाची सही झाली की गोष्टी माझ्या मनाप्रमाणे होणार आहेत आणि सगळं मी ठरवलेलं आहे त्याच पद्धतीने घडणार आहे, असं रोहिणी बोलत असते. खरं तर रोहिणीला जराही लाज वाटत नसते की आपल्याच घरामध्ये आपण काय गोंधळ घालत आहोत आणि काय करत आहोत या कोणत्याच गोष्टीची जाणीव तिला जराही नसते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की ती रूममध्ये आलेली असते. तिच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की आपल्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी करायच्या आणि त्याचबरोबर इकडे ही जी प्रॉपर्टी आहे एकदाची आपल्या ताब्यात मिळवायची आणि मग आता मजा मारायची. मग ह्या सगळ्या चांदेकरांना रस्त्यावर आणायचं आहे, एवढंच तिच्या डोक्यात आहे. म्हणजे या प्रॉपर्टी पेपरवर तिला एक एक करून सगळ्यांच्या सह्या घ्याव्या लागणार आहेत, तरच ही प्रॉपर्टी तिच्या मालकीची होणार आहे. आणि हा सगळा प्लॅन तिने केलेला आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे रोहिणीने जरी सगळा प्लॅन केलेला असला तरीही सगळेच जण तिथे रोहिणीला कशी साथ देतील, कारण कला आणि अद्वैत हे खंबीरपणे चांदेकरांसाठी उभे राहिलेले आहेत. त्यामुळं रोहिणीचा प्लॅन फेल तर होणारच आहे. रोहिणीने कितीही प्लॅन केले आणि कितीही चांदेकरांना लुबाडून रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला तरी रोहिणी एक दिवस रस्त्यावर येणार आणि तिचीच वाट लागणार आहे, हे मात्र तेवढंच खरं आहे. त्यासोबतच इकडे रोहिणी स्वतःला शाबासकी देत असते. केवढं मोठं काम केले आपण, चला एकदाचे प्रॉपर्टी पेपर आपल्या हातात आलेले आहेत, पुढच्या गोष्टीही अलगद होऊन जातील असं तिला वाटत असतं. पण तेवढं सोपं नसतं ते. रोहिणी मात्र मनापासून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते, पण तीच त्याच्यामध्ये तोंडावर पडणार असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सोहमच्या मित्राने त्याला मार्केटमध्ये बोलवलेलं असतं. त्याची गाडी बंद पडलेली असते. सोहम तिथे येतो आणि म्हणतो हे बघ झाली सुरू, असं म्हणत सोहमने त्याला गाडी सुरू करून दिलेली असते. आणि तेवढ्यात त्याचं लक्ष जातं, त्याला काजल तिथे दिसते. सोहम काही आवर्जून काजलला भेटायला वगैरे आलेला नव्हता, पण अचानक आल्यानंतर तिथे त्याला काजल तिथं दिसलेली असते. त्यामुळं सोहम मात्र खुश असतो आणि तो म्हणत असतो की आज काही झालं तरी मी काजलला भेटणार आहे आजी, आणि माझ्या मनातल्या गोष्टी मी तिच्याजवळ व्यक्त करणार आहे, असं सोहमने ठरवलेलं असतं. सोहम काजलकडे येत असतो. काजल म्हणत असते नाही हा सोहम, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये, माझं लग्न ठरलंय, असं काजल त्याला सांगत असते. परंतु नैना जी भुकेने अगदी मरायला लागलेली होती, तिला चांदेकरांच्या घरी खायला मिळालेलं नव्हतं, ती नैना तिथं पोहोचते. आणि ह्या दोघांचं बोलणं अजून सुरू व्हायचं असतं तोपर्यंत तिने कांगावा करायला सुरुवात केलेला असतो. तिच्या डोक्यात एकच असतं की चांदेकरांच्या घरी तमाशा झाला पाहिजे. हा जो सोहम आहे ना, त्याला धरून सगळे पॉझिटिव्ह आहेत, सध्या याच गोष्टीचा फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे, एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं. सोहम काजलला म्हणत असतो काजल एकदा ऐकून घे मला काय म्हणायचं आहे ते, असं म्हणत तो काजलशी बोलत असतो. परंतु इकडे काजल मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसते. काजल तिच्याच याच्यात असते, नाही नाही सोहम ते शक्य नाही, कारण काहीही झालं तरीही आत्ता मी या विषयावर काहीच बोलू शकत नाही, असं तिचं म्हणणं चाललेलं असतं. परंतु सोहम म्हणत असतो तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो,
परंतु सोहमला मात्र या सगळ्या गोष्टी काजल ऐकून घेत नाही आणि तेवढ्यात तिथे नैना पोचते. नैना म्हणते की चला, मॉम इन लॉने सांगितलेलं आहे ना की आपल्याला काहीतरी प्लॅन केला पाहिजे. असं म्हणत ती तिथे पोहोचलेली असते. तिच्या डोक्यात वेगळेच विचार असतात की हा जो ह्यांचा सगळा गोंधळ आहे तो सगळ्यांच्या समोर आणायचा आहे, एवढंच तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्यासाठी तिनं समोर येते आणि समोर येऊन आता सगळ्यांच्या समोर हे आपल्याला आणायचं आहे, ह्या रोहनला पण याच्यामध्ये चांगलंच अडकवायचं आहे, असा प्लॅन तिचा सुरू झालेला असतो. आणि मग तिने तिथे येते आणि म्हणते, कळतंय का तुला काय चाललंय तुमच्या दोघांचं? आणि कला, डोक्यावर पडलेस का तू? एवढं सगळं झालेलं आहे आणि तुम्ही ते भर बाजारात भर दिवसा एकत्र भेटताय, लाज वाटत नाहीये? एवढा सगळा तमाशा झालेला आहे अजूनही. आणि सोहम, तुला कळतंय का अजून चांदेकरांची किती इज्जत घालवायची आहे तुला? आणि हे कळतंय का भर रस्त्यात तू तिच्याबरोबर बोलत उभा राहिला, एवढं सगळं झालेलं आहे ते कमी झालेलं आहे का? असं बोलणं चाललेलं असतं. आणि मग काजलचा हात पकडते आणि काजलला खेचत घेऊन चाललेली असते. काजलला म्हणत असते की काहीही झालं तरीही अजिबात ऐकून घेणार नाही. सोहमलाही काही शब्द तिने ऐकवलेले असतात, म्हणजे सोहमच्या मनाला लागलं पाहिजे असं तिच्या डोक्यात असतं. आणि त्याच पद्धतीने तिने सोहमला सुद्धा बोललेली असते. त्यासोबतच एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि त्यावेळी मात्र इकडे आता अद्वैत आणि कला दोघंही साडी घेण्यासाठी आलेल्या घरी जमलेले आहेत. साडी घ्यायची आहे कारण आबांनी सांगितलेलं आहे की कलासाठी साडी घे असं अद्वैतला सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर अद्वैतसुद्धा ती साडी घ्यायला तिथं तयार असतो. आणि मग इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता साड्या दाखवल्या जात असतात. कला आणि अद्वैत दोघंही साड्या सिलेक्ट करत असतात. एक ऑरेंज कलर असतो, त्यावरून दोघांमध्ये बोलणं चाललेलं असतं. दोघंही बोलत असतात. तेव्हा मात्र कला म्हणत असते की नाही, हा ऑरेंज कलर नाही आहे. तेव्हा अद्वैतला थोडंसं मनाला वाईट वाटतं, म्हणजे ही असं कसं बोलू शकते? मला कलरमधलं कळत नाही आहे, मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे आणि मला कसं कलर कॉम्बिनेशनचं कळत नाही आहे, असं बोलणं चालू असतं. आणि त्याच वेळी इकडे अद्वैत म्हणतो की आता हिला दाखवतो. तो म्हणत असतो की पोपटी रंगाबरोबर जांभळा रंग कसा उठून दिसेल, त्याचबरोबर ब्लडी रेड सोबत रॉयल ब्ल्यू उठून दिसतो. तेव्हा हे कॉम्बिनेशन सांगितल्यानंतर दुकानदार म्हणतो की अहो तो तर राजेशाही थाट कलर झाला. आणि अगदी प्रॉपर म्हणजे कलाला तो सांगू लागतो की आत्ताच्या नवीन कलरमधलं जरी त्यांना काही कळत नसलं तरी तुम्हाला कोणता कलर शोभून दिसेल हे मात्र त्यांना चांगलंच माहिती आहे. आणि खरंच म्हणजे असा नवरा मिळायला सुद्धा नशीब लागतं, तुम्ही नशीबवान आहात म्हणून तुम्हाला असा नवरा मिळालेला आहे असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र अद्वैत कलाशी बोलत असतो. कलाला म्हणत असतो काय वाटलं, म्हणजे कळलं ना? मग एक ब्ल्यू कलरची साडी दिलेली असते आणि ती ब्ल्यू कलरची साडी ते जे दुकानदार आहेत ते कलाला म्हणत असतात की हे बघा, हे कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटतंय, असं म्हणत त्यांनी कलाला ती साडी दिलेली असते आणि तिला ट्राय करायला सांगितलेलं असतं. त्यावेळेस कला बघत असते ती साडी. कलाच्या डोक्यात सुरू असतं नक्की कशा पद्धतीने साडी घ्यायची आहे, कसं कॉम्बिनेशन असलं पाहिजे. त्याचबरोबर साडी ही स्वस्तातली घ्यायची आहे असं सुद्धा कलाचं ठरलेलं असतं. उगीच जास्त पैसे घालवायचे नाहीत असा विचारही कलाने केलेला असतो. त्याचबरोबर एक खूप सुंदर अशी साडी ते दुकानदार दाखवतात आणि म्हणतात की ही बघा, ही तुम्हाला ना खूप उठून दिसेल आणि छान दिसेल असं म्हणत त्यांनी ती साडी दाखवलेली असते. आणि तेव्हा मात्र अद्वैत ती साडी म्हणतो, दुकानदार म्हणतात की थांबा मी लावून बघतो. तेव्हा अद्वैत म्हणतो मी कशाला इथे, मी बघतो ना. तेव्हा कला अद्वैतकडे पाहत असते आणि अद्वैतने अगदी सत्कार करतात ना तशा पद्धतीने ती साडी कलाच्या अंगावर टाकलेली असते. अद्वैतला कला म्हणत असते, चांदेकर सत्कार नाही करायचा, साडीचा पदर लावून बघायचा, कळतंय का तुला काय होतंय ते? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो बघतो मी. आणि असं म्हणत पूर्ण साडी तिने विस्कटलेली असते, त्याने विस्कटलेली असते आणि कलाला तो पदर लावून दाखवत असतो. कला मात्र साडीचा पदर कशा पद्धतीने चांदेकर लावतोय हे पाहत असते. कलालाही कळत नसतं की ह्या चांदेकरचं करायचं काय, कारण चांदेकर ज्या पद्धतीने पदर लावत आहे साडीचा ते पाहून कलालाही खरं तर धक्का बसलेला असतो. आणि मग फायनली त्या साडीचा जो पदर आहे तो कला आणि अद्वैत या दोघांनीही लावलेला असतो. अद्वैतने तो पदर कलाच्या डोक्यावरती छान असा लावून दिलेला असतो आणि कलाला म्हणत असतो की बघ आता कसं दिसतंय. हे बोलणं त्या दोघांचंही चालू असतं. आणि मग मात्र कलाही खुश झालेली असते. इकडे कलाचे आई बाबा दोघंही बोलत असतात, फायनली आपलं घर लगीन घर आहे, दिवाळीचीही धामझाम चालू आहे, आता घरामध्ये एवढा गोंधळ सुरू आहे असं त्यांचं बोलणं चाललेलं आहे.
आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की इकडे काजल आलेली असते आणि काजलला खेचतच घेऊन आलेली असते ती म्हणजे नैना. तेव्हा नैनाला संगीता विचारते काय झालं. तेव्हा नैना सांगू लागते की बघितलं का, ठरवलेलंच आहे का तुम्ही सगळ्यांनी मिळून चांदेकरांच्या इज्जतीचे ढिंडोडे काढायचे, आम्हाला सुखाने जगूच द्यायचं नाहीये का, असं म्हणत ती बोलायला सुरुवात करते. संगीता म्हणते अगं काय झालंय. तेव्हा ती म्हणते काय झालं काय विचारते. ही काजल भर बाजारात त्या सोहम बरोबर बोलत उभी होती, हिला जराही लाज वाटत नाहीये. एवढं सगळं झालेलं आहे आणि हिने असा गोंधळ घालायला सुरुवात केली, असं हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र काजल रडत असते. काजलला कोणी काहीच बोलू देत नाही. हे ऐकता क्षणी संगीता पुढे जाते आणि संगीता काजलला मारायला सुरुवात करते. काजलला म्हणते की खरं तर ना तुझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे. वीट आणलेलं आहेस तू, जगणं मुश्किल केलंय आमचं, आम्हाला जगायलाही नको वाटायला लागले तुझ्यामुळं, असं म्हणत काजलला मारत असते. तिला म्हणत असते की कुठेही तू तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाहीये, तुझ्यामुळे हे सगळं घडतंय, अशा सगळ्या शब्दांमध्ये ते बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता संगीता मारत असते, बोलत असते आणि त्याच वेळी कलाचे बाबा तिला समजवतात, अगं तिला बोलू तरी दे, तिला काय म्हणायचं ते तरी कळू दे, असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र काजल रडत असते. काजल म्हणत असते की नाही मान्य आहे मला, आम्ही तिथं मार्केटमध्ये भेटलो, पण काही गोष्टी थोड्या वेगळ्या होत्या, माझ्याकडनं ऐकून तरी घ्या आधी, असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा आता तिथं उभी असते ती म्हणजे नैना. नैना आगीत तेल ओतायचं काम करत असते. हे दोघं जण पळून जाऊन लग्न करायचं तर प्लॅन करत नाहीयेत ना, मला तर असंच वाटत आहे की हे दोघं जण पळून जाऊन लग्न करणार आहेत, असं नैना बोलत असते. तेव्हा संगीताला आणखी राग येतो आणि संगीता पुन्हा धावून काजलच्या अंगावर जाते आणि तिला मारायला सुरुवात करते. खरं तर याच्यामध्ये काहीच चूक नसते आणि काहीच असं विचित्र नसतं घडलेलं, पण या काजलच्या बाबतीत नैनाने कांगावा केलेला असतो आणि फक्त गोंधळच घालून ठेवलेला असतो, एवढं मान्य होत असतं. इकडे कलाला ती साडी खरंच आवडलेली असते. कला म्हणते की या साडीची किती किंमत आहे. तेव्हा मात्र दुकानदार सांगतो की 6,500. कला म्हणते की नको, मला एवढी महागाची साडी नकोय. तेव्हा मात्र इकडे त्या दुकानदाराला अद्वैत म्हणतो की काय प्रॉब्लेम आहे, असू दे ना, घेऊया ना ही साडी, मग काय प्रॉब्लेम आहे, असं दोघांचंही बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र कला म्हणत असते की चांदेकर नकोय, मला माझ्या बजेटमध्ये साडी घ्यायची, तुला माहिती आहे ना माझं काय ठरलेलं आहे, असं ती बोलत असते. आणि तेव्हाच अद्वैतला ती सांगत आहे आणि त्याच वेळी दुकानदार म्हणत असतो की अहो खूप सुंदर आहे साडी, घ्या तुम्ही ही साडी, असं तो दुकानदार सांगत असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता पाहायला मिळतं की अद्वैत कलाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण कला मात्र ऐकायलाच तयार नसते. शेवटी ती म्हणते की मला दुसरी साडी दाखवा आणि मग दुसरी साडी अगदी माझ्या बजेटमध्ये दाखवा, 400-500 रुपयाची असली तरीही चालेल, असं ठरलेलं असतं. आणि त्या पद्धतीची साडी आता मिळवण्यासाठी हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कला त्यांना विचारत असते तेव्हा ते म्हणतात की हो आहे साडी माझ्याकडे अशा पद्धतीची, आणि तशा पद्धतीची साडी म्हणजे अगदी 400 रुपयांची साडी दाखवली जाते. आणि जेव्हा 400 रुपयांची साडी पाहिल्यानंतर आता अद्वैत ती साडी कलाला पदर लावून दाखवणार असतो. आणि जेव्हा कलाला ती साडी पदर लावून दाखवायचं अद्वैतने ठरवलेलं असतं, त्याच वेळेस इकडे कला आणि अद्वैत दोघंही, आता अद्वैतने स्वतःला ती साडी गुंडाळलेली असते आणि त्याचबरोबर ती गुंडाळलेली साडी जी आहे ती कलाच्या अंगावर पदर टाकत असतो. त्यावेळेस एवढा मोठा गोंधळ झालेला असतो की तिथे कलालाही कळत नाहीये की ह्या चांदेकरने काय गोंधळ घालून ठेवलाय. आणि कला म्हणत असते अरे चांदेकर हे सगळं काय केलेस तू. तेव्हा अद्वैत मात्र ऐकायलाच तयार नसतो. अद्वैत म्हणत असतो की नाही काही नाहीये, अगदी व्यवस्थित झालेलं आहे सगळं, असं तो सांगू लागतो. आणि त्याचबरोबर इकडे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा कला आणि अद्वैत त्यांच्या बाबतीत घडत असतं तेव्हा कलाचा तोल जातो. अद्वैत त्याला सावरतो आणि त्याला म्हणू लागतो की थांब, असं म्हणत अद्वैतने सावरलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे काजल आणि संगीता दिनकर यांच्यामध्ये बोलणं चाललेलं असतं. काजल म्हणत असते मी काहीच नाही केलेलं, तो मला रस्त्यात भेटला होता आणि मी त्याला सांगत होते की माझं लग्न जमलेलं आहे. संगीताला पुन्हा राग येतो. संगीता काजलचा गळा आवळायला जाते. नैनाला मात्र मजा आलेली असते. नैनाला खूप आनंद झालेला असतो. नैना म्हणत असते की चला, म्हणजे ह्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे झालेल्या आहेत आणि मी ठरवलेलं आहे तशा घडलेल्या आहेत, असं नैनाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याचवेळी नैना फक्त काजलला त्रास देण्यासाठी
आणि घरामध्ये नवीन तमाशा निर्माण व्हावा यासाठीच हे सगळं करत असते. संगीताने तर डोक्याला हात लावलेला असतो. अगं तुझं लगीन जमवलंय, त्या माणसांना काय वाटेल असं ती बोलते. नैना म्हणते, काय बोललीस तू? म्हणजे हिचं लग्न जमवलंय तुम्ही? म्हणजे काय आहे नक्की? काय बोलताय तुम्ही? असं मुद्दामच ती बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र काजल म्हणत असते, अगं आई ऐकून तरी घे. तर संगीता म्हणते, थोडं थोडं कशाला मारतेस रोज, एकदाच मारून टाक मला. असं म्हणत काजलचा गळा स्वतःच्या गळ्याभोवती आवळते आणि तिथे अशा पद्धतीने रिॲक्ट झालेली असते. तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो. हे सगळं काय आहे हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की या सगळ्या गोष्टींमुळंच आता इकडे कला आणि अद्वैत ह्या दोघांनाही एक टेन्शन येणार असतं. काहीही झालं तरीही कला आणि अद्वैत यांच्या आयुष्यामध्ये गोंधळ घालण्यासाठी तर हे सगळं चालू झालेलं असतं. इकडे कला आणि अद्वैत दोघंही आता ती साडी चेक करत असतात आणि तेवढ्यात कलाचा पाय तिथे असतो. तो काही अद्वैतला दिसत नाही आणि कलाच्या पायावरती अद्वैतचा पाय पडतो आणि कला ओरडते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो, अगं लक्षात नाही आलं, पण तुझा पाय, तुझं सेन्सेशन तुला असलं पाहिजे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की मला कसं असलं पाहिजे? साधी गोष्ट सांग की हे सगळं, साडी तर रोज गुंडाळतेस ना. कला म्हणते, मी गुंडाळत नाही आहे साडी, मी साडी नेसते रोज आणि आज जे केलेलं होतं ते गुंडाळणं होतं, मी नाही गुंडाळत साडी. असं कला इकडे अद्वैतला सांगत असते. त्या दोघांमधली ही भांडणं पाहून खरं तर तो दुकानदार सुद्धा म्हणत असतो की खरंच तुम्ही दोघं ना एक मेड फॉर इच अदर आहात. म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांशिवाय तुमचं काही होतही नाही आणि भांडल्याशिवाय सुद्धा तुम्ही राहत नाही, असं त्या दुकानदाराचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र इकडे आता साडी फायनल झालेली असते आणि कलाच्या लक्षात येतं की त्यांचे पैसेच आपण दिलेले नाहीत. अद्वैत म्हणतो, अगं असू दे ना, आपले नेहमीचे दुकानदार आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आपण लिहून ठेवतील ते डायरीत. कला म्हणते, नाही नाही, असं कसं, एवढं सणासुदीच्या दिवशी ते आपल्याकडे आलेत खास वेळ काढून, असं नाही चालणार, असं कलाने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र ती पैसे द्यायला जाते आणि तिथे गेल्यानंतर जो पेपर असतो प्रॉपर्टी ट्रान्सफरचा तो तिच्या हाती लागतो आणि तो पेपर घेऊन कला येते आणि म्हणू लागते की हे बघ चांदेकर, आपल्या अंगणात हा पेपर सापडलाय, पण आपल्या अंगणात हा पेपर का सापडला असेल, काय रिझन आहे याच्या मागे? तेव्हा अद्वैत म्हणतो, याच्यावरती नाव कोणाचं लिहिलेलं नाही आहे, पण हा पेपर जो आहे तो प्रॉपर्टी ट्रान्सफरचा आहे. हे दोघांच्याही लक्षात आलेलं असतं. म्हणजेच काहीतरी विचित्र घडू शकतं, ही गोष्ट मात्र लक्षात आलेली असते. तेव्हा मात्र आता इकडे कलालाही धक्का बसलेला असतो, अद्वैतलाही धक्का बसलेला असतो की असं कसं, याच्यामागे काय अर्थ आहे, हा प्रश्न मात्र पडलेला असतो. त्यासोबतच इकडे कला आणि अद्वैत या दोघांचेही विचार चालू झालेले आहेत. त्यांना प्रश्न पडलेला आहे की यामागे काय असेल आणि कोण असेल. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत त्याचबरोबर आबा सगळेजण आता हॉलमध्ये बसलेले आहेत आणि कला आणि अद्वैत आबांना सांगत आहेत की आपल्या अंगणामध्ये हा प्रॉपर्टी ट्रान्सफरचा पेपर पडलेला होता, हे कोणी केलं असेल आणि हा पेपर आपल्या अंगणात का आला असेल, असा प्रश्न मात्र आता सगळ्यांनाच पडलेला असतो. तेव्हा रोहिणी मात्र तोंडाला हात लावून बसलेली आहे. त्याचबरोबर संध्याकाळी आता जागरण गोंधळ आहे आणि त्यासाठी मंडळी आलेली असतात. मग हा विषय बाजूला राहतो आणि कलाला आता धुपारती दिली जाते आणि ते गोंधळी असतात ते सांगतात की ही धुपारती सगळीकडे फिरवून या घरामध्ये. मग कला ती धुपारती सगळीकडे फिरवायला जाते. आता मात्र खूप मोठी गोष्ट कलाच्या हाती लागणार असते, कारण कलाला माहिती असतं की यामागे कोणीतरी असू शकतं, याचा अंदाज कलाला असतो. आणि नेमकं इकडे आता नैनाला खूप आनंद झालेला असतो. तिला आनंद यासाठी झालेला असतो की संगीता काजलचं लग्न जमवते आणि मी काजलला आणि सोहमला मार्केटमध्ये एकत्र पाहिलेलं आहे आणि हे बोलणं कलाने ऐकलेलं असतं. आणि आता मात्र कलाला समजलेलं असतं की काजलचं लग्न जमवलं जातं. काजलच्या लग्नाच्या बाबतीत आईने आपल्याला का सांगितलं नाही, याच्यामध्ये काहीतरी गोंधळ आहे, असं आवर्जून नैना इकडे सांगत असते आणि ते कलाला कळलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.